मशाक कारभारी सुरेश डोळे राहणार पिंपरीमधून आलोय. माझं नाव नितीन किनवटकर. मी मानोरा पाशिमवरून आलेलो आहे. माझं नाव सचिन विजय बालेकर, राजगुरुनगरवरून आलो. माझं नाव प्रतीक स्वामी, मी सोलापूरवरून आलो. विकासराज अतुल होमराव. माझं नाव रेश्मा कांबोळे, मी शिक्रापूरवरून आले. मी शिरीष कंजारे. माझं नाव ऋषिकेश पुजारी, मी कोल्हापूरवरून आले. माझं नाव शंकर बांबे, हडपसरवरून आहे, पुण्यातूनच. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पूर्णिमा आहे. हाय, माझं नाव नीतू भक्कर, मी अहमदनगरवरून आले. मी शैलेंद्र बामणे. बिजनेस तो हर कोई करता है, लेकिन एक सक्सेसफुल बिजनेसमैन बनना किस तरह से बना जाता है, किस तरह से उसको इम्प्लीमेंट अपने आप को करके एक एंटरप्रेन्योर बन सकता है, इस टाइप का यहाँ पर एक माइंड इम्प्रूवमेंट का प्रोग्राम यहाँ पर सर ने हमको बताया. कार्यक्रम खूप छान होता आणि नक्कीच याचा बिझनेससाठी फायदा होईल. आणि जे सरांनी बिझनेस प्रोसेस मॉडेल जे सांगितले ते मला आधी माहीत नव्हतं. एकदम व्यवस्थितरित्या सांगितलेलं. मी या ठिकाणी अटेंड करत आहे. त्या ठिकाणी अनेक काही मला प्रश्न जे मिळाले त्याचं उत्तर बी मिळालं. आणि हा बिझनेस जो तुम्ही उद्योग करता, जे काही कार्य करता, त्या कार्यामध्ये सफलता कशी आणावी आणि हा कार्य पुढे नेण्यासाठी एक सामाजिक कार्यामध्ये ते तुम्हाला जर फायदाच होईल. हे सेमिनार फार छान झालं आणि सेमिनारमध्ये आपल्याला स्पिरिच्युअल नॉलेज मिळालं. ही कॉन्फरन्स खूप छान वाटली. काही गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळाल्या. अजून आता आम्ही सर सांगितल्याप्रमाणे इम्प्रूव्ह करतो. सरांनी जे आपलं माइंडसेट असतं ते निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कसं करायचं हे सर्व पूर्णपणे विथ एक्झाम्पल शिकवलेलं आहे. सरांनी माइंडसेट आणि बिझनेस विषयी जे काही पॉझिटिव्ह थिंक दिले त्याचा बिझनेसमध्ये किंवा पुढील लाईफमध्ये भरपूर उपयोग होईल. आज मैंने जो यहाँ पे लिखा है लाइफ चेंजिंग प्रोग्राम, दैट इज ट्रू. जिन्होंने अब तक मैंने जो पढ़ा है वो सब रियल में है और यहाँ से जाने के बाद मेरी लाइफ पूरी चेंज होने वाली है. बहुत कुछ सीख के जाने वाली हूँ. पुढे बिझनेसमध्ये ग्रोथ कसा करायचा याकडे मला थोडीशी कल्पना आहे आणि मला नवीन काहीतरी करायचं आणि नवीन काहीतरी शिकायचं प्रेरणा आहे. आता मला कॉन्फिडन्स मिळाला आपल्याकडून की जे काही शिकायला मिळालं मला त्यामध्ये आमचा बिझनेस 100% चालू होता. आजच्या या सेमिनारमध्ये बिझनेस म्हणजे काय, बिझनेस पाया काय मेन आहे, बिझनेस कसा करायचा, गुरु असल्याशिवाय आपल्याला कोणी होत नाही. त्यासाठी आपल्याला कोच लागतो. कोच भेटल्याशिवाय बिझनेसमध्ये ग्रोथ होत नाही. देवीदास सर के इस प्रोग्राम से मेरे को बहुत कुछ सीखने के लिए मिला है. आपला बिझनेस जरी आता लॉस मध्ये असेल तरी तो पूर्ण लॉस कसा कव्हर करायचा हे पूर्णपणे सरांनी शिकवलेलं आहे. बिझनेस बद्दल माहिती दिली एकदम डिटेल मध्ये छान. कसा बिझनेस करायचा, माइंडसेट कसा असावा, आगे के लाइफ को किस तरह से, जैसे सर ने बताया कि 20 साल का जो प्रोग्राम हम 4 साल में या 5 साल में कैसे अचीव कर सकते हैं, एक जबरदस्त इस तरह का प्रोग्राम उन्होंने सर ने हमको बताया और सीखने को मिला. तो बिझनेस करत असताना मला असं वाटत होतं की मी स्वतः खूप चांगल्या प्रकारे बिझनेस करतो, परंतु काही चुका माझ्याकडनं होत होत्या, तर तो बिझनेस प्रॉपरली रन होत नव्हता. पण आज मी सकाळी या सेशनमध्ये हा जो ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केल्यापासून मला माझ्या चुका कळाल्या आणि चांगलं म्हणजे इथून चांगलं एक शिकायला मिळतंय की बिझनेस कसा करावा, प्रॉपरली आपण कसा रन करू शकतो. आणि जे काही सांगितलं की रूटपासून शिकवतात, म्हणजे की जसं बेसिक नॉलेज म्हणजे काय की पाया, बिल्डिंगच्या आधी पाया हवा आहे तसं करायला म्हणजे माइंड तुमचं प्रिपेअर झालं पाहिजे. त्या गोष्टीप्रमाणे सरांनी प्रत्येक स्टेप शिकवलं आणि मला वाटतं की भविष्यात निश्चितच सरांकडून अजून काही बरं शिकता येईल आणि सरांचा हात धरून मलाही माझा बिझनेस सरांसारखा एंटरप्रेन्योर लेवलला नेता येईल. बिझनेस हा कसा करावा याबद्दल मला तेवढं नॉलेज नव्हतं. फक्त बिझनेस करायचं, पण त्यामध्ये मला हवं तेवढं प्रॉफिट नव्हतं मिळायचं. आणि या सेमिनारमध्ये मला माहिती पडलं की आपण बिझनेसला आणखी ग्रोथ कसं करू शकतो. सेमिनार चांगला वाटला एकदम. याच्यामध्ये बिझनेसचं स्ट्रॅटेजी वगैरे सांगितलेलं आहे की आपला बिझनेस कसा ग्रो करायचा आहे
आणि कुठल्या कुठल्या टेक्निक्स आपण त्यामध्ये यूज करून आपला बिझनेस आपण ग्रो करू शकतो. आतापर्यंत मला माझ्या बिझनेसमध्ये काही त्रुटी होत्या, त्यासाठी मी असा एक कोच शोधतो जो मला या त्रुटीतून बाहेर काढेल आणि माझ्या व्यवसायाला 10x घेऊन जाईल. विविध सरांच्या वर्कशॉपमध्ये आल्यानंतर मला माझ्या व्यवसायातल्या त्रुटी समजल्या, त्या निरसन कसे करायचे हे समजलं. कोच किंवा मेंटॉर बिझनेससाठी का जरुरी आहे याचं महत्त्व कळलं. त्यांच्याकडून गायडन्स घेणार आहे आणि माझा बिझनेस 10x करणार आहे. आजचा सकाळपासूनचा जो सरांचा प्रोग्राम होता तो खूप माइंड ब्लोविंग होता. मला आजचा प्रोग्राम खूप आवडला. सरांनी खूप छान छोट्या छोट्या टिप्स दिल्या की जसं की मेडिटेशन, त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो माइंडसेटचा सांगितलं होतं की माइंडसेट कशा प्रकारचं असतं. पुअर माइंडसेट असतं, मिडल क्लास असतं आणि रिच माइंडसेट असतं. ही कन्सेप्ट जी आहे ही मला खूप आवडली. त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम हा खूप छान होता आणि सरांना खूप खूप धन्यवाद करेन. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. शुक्रिया बहुत बहुत. थँक्यू. थँक्यू. सरांचे व टीमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. बाबा. धन्यवाद.